नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आता मी खास तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारा व्हिडिओ दाखवत आहे. कोणता व्हिडिओ असेल तो तर बरं, आता हिवाळ्यात खूप साऱ्या भाज्या मिळत आहेत आणि वाटाण्याच्या शेंगा तर खूप साऱ्या मिळतात. वाटाणा म्हणजे मटार, कोण मटार म्हणतं, कोण वाटाण्याच्या शेंगा म्हणतं. आणि ह्या शेंगा खूप मिळतात आणि हिवाळ्यात खास करून सगळेच लोक खूप सारा मटार खातात. आणि या मटारची जोडी ना सगळ्याच भाज्यांच्या सोबत जमते, स्नॅक्स सोबत सुद्धा जमते. तर मी अशीच एक डिश बनवलेली आहे की मटारची जोडी अगदी छान जमली त्याच्याबरोबर. आणि ती डिश आहे कोणती तर पोहे मटार पोहे मी आज बनवलेले आहेत. आणि कसे बनवलेले आहेत एकदम सिंपल पद्धत आहे. जसे आपण रेग्युलरचे पोहे बनवतो ना तसेच करायचे. आणि फक्त त्याच्यामध्ये मटार टाकायचा. कोण शेंगदाणे टाकतं, कोण काय काय टाकतं. तर मी यामध्ये आत्ता मटार टाकलेलं आहे. आणि काय केलं, कढई घेतली, कढईमध्ये तेल गरम केलं, जिरा मोहरीची फोडणी केली, त्यानंतर कढीपत्ता, मिरची टाकली, सगळं छान हलवलं, कांदा टाकला, एकदम कांदा पण छान भाजून घेतला. मिरची आधी टाकली कारण मटार टाकणार आहे आपण आणि मटार थोडा स्वीट असतो किंवा गोड असतो, म्हणून मी मिरची छान तेलात भाजून घेतली. आणि हे सगळं छान तेलात भाजून घेतल्यानंतर कांदा भाजून झाल्यानंतर मी वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा पण छान असा वरती असं चटके बसेपर्यंत मी छान भाजलेला आहे. आणि वाटाण्याला बिचाऱ्याला खूप सारे चटके बसले होते. असा छान मी सगळं छान भाजून घेतलं. आणि त्यानंतर मी आपले भिजवलेले पोहे टाकले. आणि मला जास्त नव्हते करायचे, 2 डिशेस पोहे करायचे होते, पण म्हटलं चला आज आपण तुम्हाला रेसिपी पण दाखवते. तर चला, कशी वाटली ही रेसिपी बघा आणि पुढे मी काय काय केले ते सगळं छान बघा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बिचाऱ्या मटारचं सगळ्यांसोबत जमतं. तुम्ही पण छान जमवून घ्या आणि छान भरपूर खावा. आणि माझे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा. म्हणजे वेट लॉसवर किंवा हिवाळ्यामध्ये कोणत्या भाज्या जास्त खाव्या हे सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मला पण असंच पुढं घालवा. आणि तुम्ही आता हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा.